कल्याण नगर रोड येथील कल्याण अहमदनगर नांदेड राष्ट्रीय महामार्ग 61 मध्ये सीना नदीवरती जोड रस्ते व काँक्रिटीकरणासह मोठ्या पुलाचा भूमिपूजन समारंभ सीना नदी ब्रिज नेप्ती नागा नगर कल्याण रोड अहमदनगर येथे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील व आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला। अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या पुलाचे काम आज प्रत्यक्षात सुरू होत असल्याने नागरिकांनी मोठा दिलासा व्यक्त केला आहे। दरम्यान येणाऱ्या 1.5 वर्षात या पुलाचे काम मार्गी लागेल असे आश्वासन उपस्थित नागरिकांना खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिले। यासोबतच आमदार संग्राम भैया जगताप आणि माझ्या हातून अशी अनेक विविध कामे मार्गी लागत आहेत, परंतु अनेक लोकांना आम्ही सोबत कुठे असलो की खटकते, परंतु विकासासाठी आम्ही एकत्र काम करत आहोत आणि यापुढेही करत राहू असे उत्तर टीकाकारांना खासदार सुजय विखे पाटील यांनी दिले आहे। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या पुलाचे काम आज प्रत्यक्षात सुरू होत आहे। यासाठी सुमारे 27.5 कोटी रुपयाचा भरीव निधी मंजूर झाला आहे। याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार देखील मानले। यासोबतच येणाऱ्या 1.5 वर्षात या पुलाचे काम मार्गी लागेल असे आश्वासन उपस्थित नागरिकांना दिले। समाजामध्ये काम करत असताना खूप लोक टीका करत असतात, पण जो समाजासाठी काम करत असतो त्यांच्या मागे जनता ही ठामपणे उभी असते। त्यामुळे टीका करणाऱ्यांनी विकास कामे न करता केवळ विरोध करत राहावा। आम्ही विकास कामे करत राहू असे प्रतिपादन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले। नगर कल्याण रोड नेप्ती नाका येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी आमदार संग्राम जगताप यांचे देखील भाषण झाले। दरम्यान यावेळी उत्तरेत दिवाळी गोड आणि दक्षिणेत दिवाळी कडू असे वक्तव्य करणाऱ्या विरोधकांना देखील खासदार सुजय विखे यांनी सडेतोल असे उत्तर दिले आहे। गेल्या 33 वर्षांमध्ये तुमच्याकडे ही पदं होती, त्यावेळी दिवाळी साजरी करून लोकांना साखर का नाही वाटली? बोलणारा एक, स्क्रिप्ट लिहिणारा एक आणि वाचणारा एक अशी सत्य विरोधकांची स्थिती झाली आहे, असा उपरोधिक टोला विरोधकांना त्यांनी लावला आहे। विखे पाटील परिवार 50 वर्षापासून समाजकारणामध्ये सक्रिय आहे। अनेक त्याग करून समाजाची सेवा करण्याचे काम केले आहे आणि यापुढे करत राहील असे मत देखील खासदार विखे यांनी मांडले। तसेच टीका करणाऱ्यांना त्यांनी सांगितले की उत्तर नगरमध्ये जशी दिवाळी गोड झाली तशी दिवाळी दक्षिणेमध्ये सुद्धा होईल, कारण यंदा जिल्ह्यात 2 वेळा दिवाळी साजरी होणार आहे। प्रभू श्रीराम जेव्हा 14 वर्षाचा वनवास संपून अयोध्येत परतले तेव्हा लोकांनी दिवे लावून त्यांचे स्वागत केले आणि त्यामुळे दिवाळी साजरी झाली। ही पहिली दिवाळी आपण नुकतीच साजरी केली, परंतु यंदा दुसरी दिवाळी 22 जानेवारीला होणार आहे, कारण अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना संपन्न होणार आहे। त्या निमित्ताने नगर जिल्ह्यात दुसरी दिवाळी साजरी होईल। तेव्हा येणाऱ्या 22 जानेवारीला नगर दक्षिणेची देखील दिवाळी गोड होणार, त्याची काळजी तुम्ही करू नये, त्यासाठी आम्ही समर्थ आहोत असे उत्तर विरोधकांना खासदार सुजय विखे यांनी दिले। घेताना महायुतीचा हा कार्यक्रम होतो। मी आमदारांना म्हटलो की महाविकास आघाडी असताना हे काही ब्रिज होणार नाही आणि कदाचित या पुलामुळेच ते महायुतीमध्ये आले आणि म्हणून आता ह्या पुलाचं भूमिपूजन आम्ही घेतोय। हे एकत्रीकरण हे नगरच्या विकासासाठी गरजेचं आहे, आपल्या सर्व समाजासाठी गरजेचं आहे आणि म्हणून मला माझ्यावर आरोप करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी सांगू इच्छितो, कितीही षडयंत्र करा, कितीही कोणाच्या मिठ्या मारा, पण या जिल्ह्याची गरीब जनता माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील। यापूर्वीही होती आणि या भविष्यामध्ये देखील परत एकदा या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीच होणार आहे। लोक खुळे नाहीत। दक्षिणेचं वैशिष्ट्य आमदार साहेब की फराळ सगळीकडे खायला जातात, त्याच्यामध्ये कोणाचा दोष नाही, सगळीकडे दिसणार। या जिल्ह्यामध्ये मागच्या 15 दिवसामध्ये जवळपास 10 फराळ झाले आणि जेवढे लोक या 10 फराळामध्ये होते पैलवान, ते उद्या माझं तिखट खायला सुद्धा येणार। त्यामुळे कोणी कोणाच्या फराळाला आलं म्हणजे समजायचं नाही की तुमचा झाला। इथलं पूर्णपणे याची हिस्ट्री, जॉग्रफी 50 वर्ष आमच्या परिवाराने ओळखलेली आहे। त्यामुळे 10 दिवसामधल्या फराळाचं गोड जेवण खाऊन जर तुम्ही वैतागले असाल तर उद्या तिखट जेवण माझ्याकडे आहे। मी कधी वाढदिवस साजरा करत नाही, 4 वर्ष झाले खासदारून कधी साजरा केला नाही, पण आता आमचे काही मित्र होते ते म्हटले आता तरी साजरा करा, आता निवडणूक आली। म्हणजे ठीक आहे बाबा, ते निवडणूक तर निवडणूक, काय फरक पडतो? म्हणजे हा आरोप करण्यापेक्षा मी सांगून टाकले। त्यामुळे काय लाजायचं कारण नाही। तुमच्या शुभेच्छा माझ्याबरोबर आहेत, यापुढेही राहतील। माझी पत्रकारांना विनंती आहे की बातमीला
जे शब्द बोलले गेले नाहीत ते तुमचा विपर्यास तुम्ही करू नका. मी कोणावर टीका टिप्पणी केली नाही. फराळ कर्डिले साहेबांचंही झालेलं आहे, फराळ बाळासाहेब मुरकुटेंचंही झालेलं आहे, फराळ मोनिकाताईंचंही झालेलं आहे, फराळ शिंदे साहेबांचं पण झालेलं आहे, आणि मग बाकी छोटे मोठे फराळ हे पण झालेले आहे. फराळी जर माणूस मोठा होणार असता तर या नगर जिल्ह्याच्या आणि तालुक्याचा प्रत्येक आमदार एक हलवाई असता, लोकप्रतिनिधी असता, असं समजायचं नाही. 50 वर्षाचे त्याग, कौटुंबिक त्याग, वैचारिकता या नगर जिल्ह्याला आज ज्या स्थितीमध्ये पोहोचला आहे याला पोहोचवण्यासाठी 50-50 वर्ष, 30-30 वर्ष अनेक कुटुंबांचे गेले, आमचे गेले, जगतापांचे गेले. एक वारसा लागतो, एक विचार लागतो, आणि या विचाराच्या आधारावर या नगरची रचना केली गेली. आणि यापुढे देखील नगर हा एक वेगळ्या विचाराने चालणारा नगर आहे, आणि हे येणाऱ्या कालावधीमध्ये मताच्या माध्यमातून जनता दाखवून देईल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण आलात. या रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे. अनेक वेळेस आमदार असतील, पैलवान असतील, यांनी बऱ्याच महिन्यांपासून मला या रस्त्याची मागणी केली. 38 कोटी आपण सुरुवातीला आणले, तो कॉन्ट्रॅक्टर दुर्दैवाने बोगस निघाला. आता त्याचं टर्मिनेशन आपण करतोय, आणि 1 महिन्यामध्ये आता आमदार साहेबांचा फार आग्रह आहे, तारडे साहेब बायपासचं काम जो व्यक्ती करतोय तुम्ही त्याला कॉन्ट्रॅक्टरला घेऊन आमदार साहेबांकडे उद्या भेटा. त्यांचा आग्रह आहे की 3-4 खड्डे बुजवले जावेत, तर ते खड्डे फक्त या रस्त्याचे बुजून घ्या. पण 1 महिन्यामध्ये 16 कोटी रुपये या रस्त्यासाठी आमदारांनी मी आणणार, आणि याचं काम सुरू आम्ही करणार आहोत. हा नुसतं पूल होत नाहीये. तुम्ही विचार करा की एक वैचारिकता ठेवलेला लोकप्रतिनिधी आणल्यावर तुम्हाला कसा बदल देतो. हा पूल आमदारांची मागणी होती, आपण आणलं. पण जेव्हा मी आमदार साहेबांना सांगितलं की आमदार साहेब आपण अमरधामासमोर लोक बाजाराला बसतात, तिथं चिखल असला तरी तिथंच, म्हणून हा पहिला प्रकल्प आहे की नुसतं पुलाचं काम होत नाहीये, पण या पुलापासून तर त्या अमरधामाच्या आपल्या बाजारपेठेपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला 1.5 फुटाचे पेव्हिंग ब्लॉक आपण सरसकट फुटपाथ करतो. लोकांना रस्त्यावर चालायची गरज नाही, आता तुम्ही पेव्हिंग ब्लॉकवर चालू शकता. हे पण या टेंडरमध्ये आहे, याचं पण काम होणार. अशा अनेक गोष्टी झाल्या. पण आता आज बऱ्याच दिवसानंतर मी पब्लिकमध्ये आलो. मी काय फार संपर्क ठेवणारा माणूस नाही. आमच्या दोघांचं फार विपरीत परिस्थिती आहे, पण तरी सुद्धा राजकारणामध्ये प्रत्येक प्रकारचा व्यक्ती लागतो. एक संपर्कावाला, एक बसून कागदावर मांडणी करणार, आणि ते जेव्हा दोघं जुळतात तेव्हा असा पुलासारखी घटना घडते. हीच वास्तविकता नगरची आहे. बघता बघता पाहता पाहता वर्षानुवर्ष उलटले, आणि त्या माध्यमातून एक मोठं उपनगर, म्हणजे जसे आपण पाहतो की प्रत्येक आम्ही नेहमी सांगत असतो की आता नगरचा विस्तार या मागच्या 10-12 वर्षाच्या कालखंडामध्ये इतका झाला की प्रत्येक उपनगर आता 60-70 हजाराच्या पुढे लोकवस्ती ही गेलेली आहे. आता बरेच लोक थोडं मतदारात नावं टाकत नाही. आता बरेच लोक आता निवडणुका, लोकांना वाटलं होतं निवडणूक होणार आहेत, त्यामुळे सगळ्याच लोकांनी मध्ये 2-3 महिन्यापूर्वी कॅम्प घेतले, आणि 2-3 महिन्यापूर्वी बागानगर साहेब तुम्ही सुद्धा कॅम्प घेतला. मतदारात नावं घालायचं काम तुम्ही केलं. पण आता काय झालं, आता तुम्ही नावं जरूर घातले, पण आता निवडणूक सुभाष भाऊ आता काही होत नाही, आणि त्याच्यामुळे बागानगर साहेबांना थोडं वाटलं की आता आपण नावं घातले ते, पण बागानगर साहेब आता निवडणूक आज ना उद्या होणारच आहेत. त्यामुळे निवडणुकीत लोकसभेनं, आता खासदार साहेब म्हणते लोकसभेनंतर होणार आहे, पण जरी कधी जरी झाल्या तर शेवटी नावं तुम्ही घातले, त्यामुळे तुम्हाला अडचण नाही. त्यामुळं लोकांनी थोडं काही पत्ते पाळले पाहिजेत. आपण जिथं रहिवासाला जातो, जरी तुम्हाला आपल्या गावच्या ग्रामपंचायत करता इंटरेस्ट असेल, तुमच्या नातेवाईक कोणी उभं राहत असेल, सोसायटी करता राहत असेल, पण जर 2-3 माणसं 4 माणसं जरी असतील तर एकाचं नाव तुम्ही इथं मतदारयादीत टाकणं गरजेचं आहे. नाही तर तुम्ही आपण कोणत्या तरी नगरसेवकाला फोन करतो, नगरसेवकांना माहिती असतं की आता याचं नावच नाही आहे, नगरसेवक त्याच्या काही फोन उचलत नाही. हे बऱ्याच वेळा अनुभव घेतो. मग लोक आम्हाला फोन करतात, आम्हाला सांगतात. मग आम्ही कोणाला तरी तुम्हाला सांगतो, जरी वॉर्ड नसला तर दुसऱ्या माणसाला तिथं पाठवतो, आम्ही स्वतः जातो, आणि त्याचं प्रश्न सोडवणूक करायचं काम आम्ही सगळे मंडळी सातत्याने गेल्या काही वर्षापासून ह्या शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये करत असतो. त्यामुळे लोकांनी तेवढं आपलं नावं मतदारात घालायचं काम आपण सगळ्या लोकांनी खरं तर केलं पाहिजे. लोकांना वाटतं आता कुणीतरी येईल, कॅम्प चालू झाला की आपण करू, पण हे नाव ॲड करायचं हे 12ही महिने सातत्याने सुरू असतं. त्यामुळे आपण प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, आणि आपल्या प्रश्नाचं सोडवणूक करायचं असेल तर आपण नावं घालण्याचं काम आपण प्रत्येक मंडळींनी खरं तर त्या भागामध्ये राहत असताना आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. खरं तर आज आपल्याकडं पूल होतोय दादा, जसं
2019च्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि लॉकडाऊनचा भोसलेसाहेब कार्यकाळ संपला. लॉकडाऊन 2020 आणि 21मध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये लॉकडाऊन पाहायला मिळालं. पण 2021चा आपण जर पाऊस पाहिला तर चितळे सर, आता तुमच्या सगळ्या लोकांच्या इथं जमिनी जर पाहिल्या तर तुम्ही नदी पात्र हळूहळू ते नदी पात्राचं नाला पात्र झालं आणि त्याच्यामुळे आता हळूहळू तो ह्या पुलावरून फार काय पाणी जात नव्हतं. पण जसं सगळ्या लोकांनी वारेसाहेब इथं नाला केला, नाला झाल्यानंतर तो फुगोटा तयार झाला आणि फुगोटा तयार झाल्यामुळं पुलावरतून पाणी जायला लागलं. पुलावरून पाणी जायचं कारणच एवढं आहे की नदी पात्राचा नाला झाला, त्याच्यामुळं पुलावरून पाणी व्हायला लागलं. आणि म्हणून आता आम्ही प्रयत्न करतोय की ह्याच्यामध्ये पाठपुरावा आम्ही त्यावेळेला सुरू केला. मग आम्ही प्रयत्न केला, तारडे साहेबांनी संपर्क केला, खासदार साहेबांशी संपर्क केला, त्यांना सांगितलं सक्कर चौकापासून तर आपल्या अमरधाम मार्गे नेप्ती नाकापासून आपल्या संपूर्ण हायवे नॅशनल हायवे, त्याच्यामुळे आम्हाला काय याच्यामधून राज्य सरकार म्हणून करता येणार नाही. कारण ते मला म्हणायचे आता तुम्ही त्यावेळेला महाआघाडीचं सरकार होतं, तर जे महाविकास आघाडी सरकार तुम्ही त्यातून करून घ्या. मग मी त्यांना सांगितलं अरे भाऊ, हे महाविकास आघाडी जरी असली तरी नॅशनल हायवे भागनगरी साहेब, त्यांना आपण सांगितलं की ते करता येणार नाही. हे खासदार म्हणून तुम्हाला नॅशनल हायवे म्हणून तुम्हाला ते करावं लागेल, त्यांनाही आपण सांगितलं. आणि त्यावेळेला आमचे नेते, आदरणीय देशाचे नेते पवारसाहेब यांना आम्ही त्यावेळेला पत्र दिलं, त्यांचं एक पत्र घेतलं, गडकरी साहेबाला दिलं वारेसाहेब, आणि त्याच्यातनं त्यांनी सुद्धा गडकरी साहेबाला पत्र दिलं की तुम्ही हा पूल मंजूर करावा. आणि गेल्या काही दिवसापूर्वी खासदार साहेब सगळ्यांच्या प्रयत्नातून हे पूल मंजूर झाला आणि त्याचा आज तुम्हाला सांगतो भूमिपूजन हे होत आहे. कारण केंद्र सरकारचा पैसा आहे. शेवटी तुमच्यासारख्या लोकांची जर परवानगी असल्याशिवाय, NOC असल्याशिवाय तो काय हवी त्या पैसा केंद्राचा पैसा. कारण केंद्र म्हटलं तुम्हाला सांगू देशाचं सगळं तिथं असतं, केंद्र असतं. त्यामुळं इथपर्यंत पैसा हा सगळा येणं ही तितकी सोपी गोष्ट नसते. आणि म्हणून आम्ही सातत्याने त्यांच्याकडे पाठपुरावा ठेवला. अरे एवढ्या वेळेपासून काय लिहितोयस? अगं सारे प्रोडक्ट्स जे मी सॅमसंग फॅबग्रॅब फेस्ट मधून विकत घेईन. एवढी मोठी लिस्ट? जर ऑफर्स इतके सारे आहेत तर लिस्ट पण मोठी असणारच ना. या फेस्टिव्ह सीझन मध्ये मिळवा अप टू 27.5% कॅशबॅक. फ्री गॅलेक्सी S23 अल्ट्रा सिलेक्टेड टीव्हीज वर स्पेशल बेनिफिट्स 21,000 पर्यंत, फ्री प्रोडक्ट इन्शुरन्स आणि खूप काही. विजिट करा सॅमसंग स्मार्ट प्लाझा, राम एजन्सी, मार्केट यार्ड, नवी पेठ, सावेडी, अहमदनगर आणि मिळवा अमेझिंग फॅब ग्रॅब फेस्ट ऑफर्स. अटी लागू. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.